वाशिम जिल्ह्यातल्या कासोळा गावात शाळीकराम गावंडेंकडे 42 एकर कोरडवाहू शेती आहे। या शेतीला सिंचनाची सोय केल्याशिवाय शेतीतून प्रगती होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं। गेल्या काही वर्षात मंगरुळपीर तालुक्यात सिंचनाचे काही प्रकल्प झाल्याने इथं पाण्याची उपलब्धता वाढली आहे। त्याचा चांगला फायदा होताना दिसतोय। पाण्याची सोय झाल्यापासून गावंडेंनी भाजीपाल्याच्या पिकांची लागवड सुरू केली आहे। पपई, मिरची हे लावत गेलो आणि त्याच्यानंतर पुढचं असं झालं की शेतीतनी पपई आणि मिरची आणि संत्रा हे जे पिकं मी घेत गेल्यानंतर मग डोक्यात असं आलं की आता आपल्याला द्राक्ष लावायचे। तर आम्ही बाहेर नाशिकमध्ये, सांगलीमध्ये आणि फिरत पाहिल्याच्या नंतर 2 महिने पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की आपल्याला द्राक्षे लावायचे। शाळीकराम यांनी त्याच्या आधी द्राक्षांची लागवड केलेल्या माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरेंच्या द्राक्ष शेतीची माहिती घेतली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष शेतीला सुरुवात केली आणि सर्व कुटुंबात आम्ही बसून ते विचार केला। आणि पाण्याची उपलब्धता आम्हाला अगोदर काहीच नव्हती आणि ठाकरे साहेबांमुळे आम्हाला पाण्याची भरपूर उपलब्ध तयारी झाली। आणि साहेबांना जवळ आम्ही बसलो ठाकरे साहेबाच्या, आणि साहेबांना आम्हाला द्राक्षाचं थोडंसं मेंटेन म्हणजे सविस्तर माहिती दिली की इकडे आपल्याला हे जात लावायची, सरिता जात लावायची। आणि हे ठाकरे साहेबांनी ती व्हेरायटी आमच्यापर्यंत हे करून दिली, उपलब्ध करून दिली। पाण्याची सोय केल्यानंतर गावंडेंच्या पीक पद्धतीत मोठा बदल होऊ लागला। गावंडेंनी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईननं पाणी आणलं। बागायती पिकांपासून गावंडेंचा आत्मविश्वास वाढला। त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात फिरून द्राक्ष शेतीची चांगली माहिती घेतली। आज त्यांच्याकडे 2 एकरांवर सरिता वाणाच्या द्राक्षांची शेती आहे। पाणी नसल्यामुळे तिथं धरणाजवळ विहीर खोदली। विहिरीतून मी 2.5 फूट पाईपलाईन इथं शेतामध्ये आणली। 2-2.5 किलोमीटर शेतामध्ये पाईपलाईन आणली आणि मग पुढचा विचार द्राक्षाचा केला। द्राक्षाचा केल्यानंतर मग साहेबाजवळ आम्ही बसलो की साहेब आपल्याला आता व्हेरायटी कोणती, आम्हाला त्याचं कल्पना नव्हती, नवीन माहीत नव्हती। तर आम्हाला साहेबांनी थोडंसं सरिताचं मार्गदर्शन केलं की इकडे चांगली इकडे सरिता आहे, जात हे लावायचे आहे। गावंडेंनी 2 एकरांवर द्राक्ष लावली असून नुकतीच ऑक्टोबरमध्ये त्यांनी 9 फूट बाय 5 फुटांवर सरिता वाणाच्या 2000 रोपांची नव्यानं लागवड केली आहे। आम्ही डॉगरेज आणली सांगली आणि डॉगरेज लावल्यानंतर आम्ही त्याच्यावर कलमा बांधल्या। कलमा बांधल्यावर माहीत नसल्या कारणाने 1 वर्ष आमचे खाली गेले, 1 ते 1.5 वर्ष मधातनी खाली गेले। खाली गेल्यानंतर आम्ही जरा कन्फ्यूज झालो की आता आपल्याकडे द्राक्ष बरेच लोक म्हणत होते येत नाहीत। तर आम्ही थोडंसं डिस्टर्ब झाल्यावर 30-35 जण होतो, तर बाकीच्या लोकांना साथ सोडून दिली। मग तर आम्ही त्यातनी जिद्दीनं काम केलं सर्व कुटुंबात बसून, आणि जिद्दीनं काम केल्यानंतर आम्हाला चांगलं उत्पादन मिळायला टिकलं। तर यावर्षी आम्हाला बागेमध्ये 22 ते 25 टन माल निघते। सध्या गावंडेंकडील जुन्या द्राक्ष बागेचं उत्पादन सुरू आहे। प्रत्येक वेलीवर अंदाजे 10 ते 15 किलो पर्यंत घड लगडलेत। यंदा त्यांना अंदाजे 25 ते 30 टन उत्पादन अपेक्षित आहे। या वर्षी 25 ते 28 टनापर्यंत 30 टनापर्यंत माल निघण्याची शक्यता आहे। आणि 40% माल विक्री गेला आणि 50 रुपये रेटनं मी जागेवरून माल दिला। 50 रुपये रेटनं जागेवरून माल दिल्या असल्या कारणाने आणि बाकीचा खर्च मग बचावला। आडत, हमाली, भाडं हे जे आहे माणसाची परेशान होते ते बचावल्या गेली। आणि आता मला कमीत कमी 14 ते 15 लाख रुपयाचा माल निघेल। शाळीकराम यांची पुढची पिढी ही आज शेतीत मोठ्या जोमानं कष्ट करतेय। त्यांचा मुलगा द्राक्ष बागेचं नियोजन करतोय। यंदा 2 एकर बागेचं नियोजन करण्यासाठी गावंडेंना अंदाजे 4 ते 5 लाख रुपये खर्च आलाय। तर द्राक्षांच्या विक्रीतून त्यांना यंदा अंदाजे 12 ते 15 लाख रुपये मिळणार आहेत। तर खर्च वगळता 10 ते 11 लाखांचा नफा अपेक्षित आहे। 30 टनापर्यंत माल जाण्याची शक्यता आहे आणि पूर्ण बगीचेतनी कमीत कमी 12 ते 15 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे। त्यामधून समजा औषधी, लेबर आणि हे खताचा वगैरे खर्च सर्व 2 ते 4 लाख रुपये झालेला आहे। आम्ही निव्वळ नफा आम्हाला 10 ते 11 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे। द्राक्षाच्या अगोदर जेव्हा शेती करत होतो त्यावेळेस कोरडू शेती होती आमच्याकडे, म्हणजे वडिलाच्या हातची, आजोबाच्या हातची। जेव्हा आमच्या वडिलांनी द्राक्ष लावायचा विचार केला साहेबाच्या विचाराने, त्यावेळेसपासून आता यावेळेस समजा आम्हाला दरवर्षी
आम्ही पहिले हजारात खेळत जाऊ. तर यावर्षी आता आम्ही 1 लाख 2 लाख 10 लाख अशा दरवर्षी वाढत चाललेला आहे 2006 पासून. तर आता आमची दुसरी पण बाग तयार करायची इच्छा झालेली आहे. आम्ही 2 एकर तिकडे 4000 झाडे लावलेले आहेत. आज पाण्याच्या सोयीमुळे गावातल्या शेतीत मोठा बदल झाल्याचं गावातले शेतकरी सांगतायत. फळं भाजीपाल्याबरोबरच द्राक्षाचं पीकही इथले शेतकरी घेऊ लागलेत. मुले पण दे नाही कोणी, कारण आम्हाला बाहेर गावाहून पाणी आणायचं काम पडत आहे. आणि हे पाणी आलं तेव्हापासून या आमच्या गावामध्ये बागा उभ्या झाल्या. आणि या बागा उभ्या होऊन गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब, चिक्कू, आंबा वगैरे पिकं घेणं सुरू केली. आज गावंडेंच्या द्राक्षांची शेतातूनच 50 रुपये किलोच्या दरानं विक्री होतीये. त्यामुळे तोडणी, आडत वाहतूक यावर होणारा खर्चही वाचलाय. शिवाय शेतातच रोख पैसे मिळू लागलेत. हमारे आदमी काट के और काटा करके हाथों हाथ पैसे नकदी देके लेके जाते हैं. ये माल कहाँ बेचते हैं? हम खामगांव के अंदर बेचते हैं. विदर्भातली शेती आणि वातावरण द्राक्षांसाठी योग्य नसल्याचं कृषी विद्यापीठानं सांगितलं होतं. पण वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हे आव्हान पेललं आणि आज आपल्या भागातही द्राक्षांची यशस्वी शेती होते हे दाखवून दिलंय. मंगरुळपीर तालुक्यातल्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरेंची मोलाची मदत मिळाली आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातलं द्राक्षाचं पीक आता वाशिम जिल्ह्यात विस्तारू लागलंय. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशिम.